Welcome to Inside India. This is Shekina. Let's get started. Shiv Sena leader Sanjay Raut expressed his concerns regarding the Supreme Court's failure to deliver justice, suggesting that the current political climate under the BJP government raises serious questions about the integrity of the electoral process. Raut's comments reflect a growing frustration with the judicial system and its perceived limitations, as he insinuated that anything could occur in states governed by the BJP to secure electoral victories. The statements underscored the ongoing tensions between opposition parties and the ruling government, highlighting apprehensions about the fairness of political practices in the country. असा कोणाचा सर्वे आहे आपण म्हणतो महाविकास आघाडीचा असा कोणताही अधिकृत सर्वे नाही. हे सर्वे महायुतीचा सर्वे, महाविकास आघाडीचा सर्वे, अमुक अमुक पक्षाचा सर्वे, अमुक अमुक चॅनलचा सर्वे. अजून निवडणुका व्हायच्या आहेत, निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी असे खूप सर्वे महाराष्ट्रात आणि देशात आले, 400 पारवाले. त्याचं काय झालं आपण पाहिलं. म्हणजे त्या सर्वेनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना 5 जागाही मिळताना कठीण दाखवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला 24 जागा मिळणार होत्या. तेव्हा तुम्ही हे जे सर्वे किंवा त्या संदर्भातल्या अफवा ज्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता बदल होतोय आणि महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत सर्वेच्या माध्यमातून त्या येत असतात. आम्हाला खात्री आहे ना, आम्हाला माहिती आहे राज्यात कोणत्या भागामध्ये काय निकाल लागणार आहे हे आम्हाला माहिती आहे. नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळावं आणि जर नाही मिळालं तर आम्ही हिसकावून घेऊ असं विदर्भातल्या सगळ्या काँग्रेस नेत्यांनी एकत्रित येऊन आपलं जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यावर नाही, बरोबर आहे. काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, ते त्याच्यावर निर्णय घेतील. हिसकावून घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून फार डॅमेजिंग असं मला वाटतं. कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही. किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. चेहरा जरूर ठरवायला पाहिजे, पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे. जर